30 दिवस 30 टिफिन रेसिपीज या सीरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण किचनमध्ये पाहणार आहोत व्हेज फ्रँकी आणि मेथी थेपला कसे बनवायचे. एकदम हेल्दी रेसिपी आहे, टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे, मुलांना भरपूर आवडेल. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. मी ते एक गड्डी हे मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. तिला बारीक चॉप करून घ्यायचं आहे. आपण एकदम बारीक चॉप करून घ्यायचं. आणि ही रेसिपी खायला खूपच सुरेख लागते, मुलांना भरपूर आवडेल ही रेसिपी. आता इथं मी 2 ते 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतीये. त्यामध्येच घालूया आपण 1 चमचा ओवा घेणार आहोत. तो हातावरती हे करून चुरगळून थोडा टाकायचा आहे. अर्धा चमच हळद, 1 चमच लाल तिखट, 1 चमच धने पावडर, 1 चमच जिरा पावडर आणि थोडीशी कसुरी मेथी आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये. आणि त्याच्याबरोबरच घालूयात आपण मीठ चवीनुसार आणि थोडं तेल घालूयात आपण. इथं मी बेसन घालायला विसरलेली आहे, तर तुम्ही 2 चमचे बेसन नक्की टाका. इथं मी आलं, लसूण, कोथिंबीर हे क्रश करून घेतलेलं आहे मिक्सर मधनं फिरून. ती पेस्ट घातली 1 चमचा. 2 चमचे मोठे आपण घालूयात पांढरे तीळ आणि आपण चिरलेली मेथी. सर्व घालून एकदा सुकच असं मिसळून घ्यायचं आहे, चोळून घ्यायचं आहे सर्व मसाले पिठाला. म्हणजे सर्व पिठामध्ये आपलं फ्लेवर सगळे एकत्र होतील. आता त्यामध्येच आपण थोडं थोडं पाणी घालून मऊसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पहा, मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण एकदम सॉफ्ट पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण लाटायला घेऊयात पराठे. आता इथं छोटे गोळे घेऊन आपण पातळ पातळ असे थेपले लाटून घेणार आहोत मेथीचे. हे विदाऊट चटणी, विदाऊट लोणचं वगैरेही पण चांगले लागतात खायला. रोल करून दिले की मुलांना तुम्ही वाटलंच तर लोणच्या बरोबर देऊ शकता, सॉस बरोबर देऊ शकता, कसेही तुम्ही टिफिन मध्ये देऊ शकता. पण हे असेच खाल्ले तरी खूप चवदार लागतात, कारण की बरेचसे मसाले आपण वापरलेले आहेत. आता ह्याला दोन्ही साईडनी परतून छानपैकी तेल किंवा तूप लावून छान भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी पराठ्याला. आणि हे खूपच चविष्ट लागतात. म्हणजे गार झाल्यानंतर तर जास्तच चविष्ट लागतात हे पराठे मेथीचे. चला, दोन्ही साईडनी मी भाजून घेतलेले आहे छानपैकी. काढून घेऊयात आणि आता टिफिन मध्ये घालूयात. मी इथे कट करून रोल्स घातलेले आहेत, त्याबरोबर थोडंसं सॅलड घातलेलं आहे. आणि आपला पहिला डब्बा रेडी आहे. आता पुढे जाऊयात आपले व्हेज फ्रँकीकडे. तर इथं व्हेज फ्रँकी ही खूपच भारी लागते, मुलांना खूप आवडेल ही रेसिपी. त्याच्यात आपण सर्वात आधी पॅन मध्ये घ्यायचं 1 चमचा तेल. त्यात घालूया बारीक चिरलेली लसूण आणि एक मोठा कांदा स्लाइस केलेला आहे, तो घालूयात. एखाद मिनिटभर परतून घेऊयात. मग त्याच्यामध्येच आपण ऍड करणार आहोत गाजर, बारीक लांब लांब चिरलेले. त्याला आपण एखाद मिनिटभर आपण परतून घेऊयात. आपण भाज्यांना इथं जास्त शिजवायचं नाहीये, हलकं हलकं शिजवायचं आहे. आता घालूया आपण फ्रेंच बीन्स. त्याला आपण परतून घेऊयात. आणि आता शिमला मिरची ऍड करूयात त्याच्यामध्ये आणि सर्व भाज्यांना टॉस करून घेऊयात. जास्त शिजवावे लागत नाहीत ह्या भाज्या. तर इथे मी मसाले घालते. 1 चमचा घातलेले काळी मिरी पावडर, 1 चमचा लाल तिखट, इथे 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे, छोटे चमचे आहेत हे. आणि 1 छोटा चमचा हिरवा चिली सॉस. मीठ घालूयात स्वाद चवीनुसार आणि सर्वाला चांगलं मिक्स करून घेऊयात. आता इथं ऍड करूयात आपण 1 चमच टोमॅटो केचप. म्हणजे एक चांगला टँगी टेस्ट येतं, मुलांना आवडेल हे. म्हणजे असं कसं गोड तिखट असे टेस्ट येते ह्याची मस्तपैकी. आता आपल्या भाज्या छान परतलेल्या आहेत. आता ह्याला गार करून घेऊयात आणि रोल बनवायला घेऊयात. इथं मी एक चपाती लाटून घेतलेली आहे, त्याच्यावर मेयोनीज लावायचं आहे आणि सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे.
तुम्ही इथं टोमॅटो केचप पण लावू शकता. मी मेयोनीज लावतीये. आता त्याच्यावर ऍड करायचे आहेत आपल्या ह्या भाज्या जे बनवून ठेवलेल्या आहेत त्या. बरोबर मध्ये घालायचं आहे, कारण की आपल्याला दोन्ही साइडनी चपातीला फोल्ड करायचं आहे, म्हणजे फिलिंग बाहेर येणार नाही आणि मुलांना टिफिन मध्ये घेऊन जायलाही सोपं होईल, खायलाही सोपं होईल. आपण भाज्यामध्ये घालून घेतलेल्या आहोत. आता दोन्ही साइडनी फोल्ड करायचंय त्याला, चारी साइडनी असं फोल्ड करून रोल करायचं आहे त्याला. म्हणजे फिलिंग अजिबात बाहेर येणार नाही. मी दोन रोल्स बनवून घेते इथं. आणि मग आपण ह्याला आता दोन्ही साइडनी बटर लावून त्याला आपण टोस्टर मध्ये ठेवणार आहोत. हे पहा, मी टोस्टर मध्ये ठेवलेलं आहे, दोन्ही साइडनी बटर लावून घेतलेलं आहे. आणि आता टोस्टर ऑन करायचं आहे आणि त्याला छानपैकी ग्रिल करून घ्यायचं आहे. ग्रिल केल्यामुळे जास्त स्वादिष्ट लागतं. ह्याच्यामध्ये टोटल 4 रोल्स बनतात. इथे मी अजून 2 बनवून घेतेय ते होईपर्यंत. आणि हे रोल खाण्यासाठी मुलांना अगदी चायनीज फ्रँकी, जी स्ट्रीट स्टाईल व्हेज फ्रँकी भेटते सेम तशीच टेस्ट आहे ह्याची. आणि घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो आपण. जास्त काही भाज्याही लागत नाही आणि जास्त काही सामानही लागत नाही याला. आणि खायला खूपच चविष्ट लागतात, मुलांना आवडतील अशा रेसिपी आहेत. चला आता आपले आधीचे रोल्स झालेत का पाहूयात आपण. हे झालेले आहेत. वरनं असे छान क्रिस्पी होतात आणि आतमध्ये एकदम फिलिंग आपली सॉफ्ट छान लागते खायला. हे पहा, आपले रोल्स झालेले आहेत. चला थोडा वेळ गार करून मग आपण त्याला टिफिन मध्ये ठेवूयात. आपले रोल असे तयार झालेले आहेत. जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला आमच्या रेसिपी कशा वाटतायत. आणि ह्याच्या आधीही आम्ही खूप साऱ्या टिफिनच्या रेसिपी शेअर केलेले आहेत, ते नक्की पहा. टिल देन बाय बाय.